मराठा समाजाला ओबीसींप्रमाणेच 8 योजनांमध्ये सवलती. मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा लागू. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर. 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत. सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर. मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार. मराठा समाज तुम्हाला कधी विसरणार नाही. शासन निर्णयावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीत पेच. महाजनांसोबत बैठक न घेताच सामंत मुंबईकडे निघाले. गोकुळ गीते आणि प्रसाद हिरेंच्या पाठिंब्याकरता प्रयत्न सुरू होते. नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू. चर्चेअंती नाशिक आणि जळगावात पाठिंबा मिळेल. महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न सुरू. बंडखोरीच्या विषयावर लवकरच पडदा पडेल. जळगाव नाशिकमध्ये लवकरच मार्ग निघेल. गिरीश महाजनांचं वक्तव्य. चिंचवडच्या यात्रेत मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री केल्याचा महिलेचा दावा. मोरिया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेतला प्रकार. व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून तपास सुरू. नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा. झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचा संशय. निदा खान विरोधात आरोपपत्र दाखल. गॅस आणि डिझेल नंतर आता राज्यातल्या काही भागात डीएपी खताचा तुटवडा. खरीपाच्या तोंडावर. वाशिम जिल्ह्यातल्या डीएपी खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. मराठवाड्यातल्या अनेक भागात अजूनही नोट टंचाई समस्या कायम. हिंगोलीतल्या वसमतमध्ये 8 दिवसांपासून एटीएममध्ये पैसे नाहीत. नागरिक हैराण. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ. इंदापूर संगमनेरमध्ये वादळासह गारपिटीनं घरांची छपरं उडाली. तर मालेगावात पिकांचं नुकसान. बारामती, करमाळा आणि धाराशिवमध्ये मुसळधार पावसाची हजेरी.